महिला व मुलींवरील वाढत्या अत्याचारांच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी मौनव्रत पाळलं आहे। निर्भयावर अत्याचार झाल्याला 7 वर्ष झालेत। 2013 मध्ये ही घटना घडली, मात्र अद्यापही न्याय मिळालेला नाही। याचा खेद या मूक आंदोलनातून अण्णा हजारे व्यक्त करत आहेत। मी राष्ट्रपतींना पत्र लिहिलं, त्यात लोणी मावळा आणि कोपर्डीचा उल्लेख केलेला आहे। म्हणजे अण्णांनी तेच सुद्धा स्पष्टीकरण केलंय की लोणी मावळा आणि कोपर्डी ज्या वेळेला अण्णांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवलेलं आहे, याबाबत पंतप्रधानांना पत्र पाठवलेलं आहे, कायदा मंत्र्यांना, केंद्रीय कायदा मंत्र्यांना पत्र पाठवलेलं आहे आणि मग त्यानंतर हे उपोषण सुरू केलेलं आहे, मौन सुरू केलेलं आहे। ते मौन सुरू करण्याच्या अगोदर त्यांनी अशा प्रकारे पत्र पाठवून संबंधित यंत्रणेला कल्पना दिली होती की महिलांवरील होणारा जो अन्याय अत्याचार आहे त्याला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि मग त्यानंतर त्यांनी त्या मौनाचं आंदोलन किंवा मौनाचं अस्त्र उभारलेलं आहे। अर्थात अद्यापही शासनानं त्याबाबत फारसा घाईने त्वरित निर्णय घेणं गरजेचं आहे, परंतु अद्याप निर्णय घेतलेला नाही। अण्णांचं म्हणणं आहे की जोपर्यंत या निर्भया प्रकरणाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी माझं मौन चालूच ठेवणार आहे। आणि पुन्हा एकदा अण्णांनी आपल्या सर्वांना उपस्थितांना धन्यवाद दिले। लोकशिक्षण व्हावं, जनजागृती व्हावी यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं हे आत्मक्लेश आंदोलन असून त्यांच्या मौनाचा सोमवारी 4था दिवस होता। अण्णा हजारे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है असे नारेही यावेळी देण्यात आले। विदर्भ न्यूज, अमरावती।